नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात चर्चेची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामधल्या बालगंधर्व नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माहितीचा मेळावा होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन. माहितीचे नेते उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता सभा होणार. शरद पवारांची आज पुण्यामध्ये महत्वाची पत्रकार परिषद. एक मोठ्या नेत्याचा पवार गटामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद होणार. बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद सभा. विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी. आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन. काँग्रेसची राज्यातली 4थी यादी जाहीर. जालना लोकसभेतून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी. कल्याण काळेंची भाजपच्या रावसाहेब दानवेंची लढत होणार. काँग्रेसकडून धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर. शोभा बच्छाव यांची भाजपच्या सुभाष भामरेंशी लढत होणार. धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील एक गट नाराज. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. शरद पवार गटाकडून साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा. मतदारांची भाजपवरील नाराजी आणि आमच्या कामाच्या जोरावर विजयी होणार. शशिकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात. रवींद्र भैया पाटलांचं नाव चर्चेत असताना श्रीराम पाटलांना उमेदवारी घोषित. मनसेचा महायुतीमधला प्रवेश धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला. मुख्यमंत्री शिंदे मनसेनं धनुष्यबाणावर लढावं यासाठी आग्रही होते, तर राज ठाकरे इंजिन चिन्हावरच लढण्यावर ठाम होते. सूत्रांची माहिती. मनसेला शिवसेनेच्या जागांवर धनुष्यबाण चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र राज ठाकरेंनी प्रस्ताव नाकारला. शिंदे गटाच्या संजय शिरसाटांकडून स्पष्ट. राज ठाकरेंना कमळावर लढण्याचा कधीही आग्रह नव्हता. ते मोठ्या पक्षाचे नेते. भाजप कधीच कुणाला कमळावर लढण्याचा आग्रह करत नाही. बावनकुळेंचं वक्तव्य. कोणती फाईल उघडल्यानं राज ठाकरेंनी युटर्न घेतला. राज ठाकरेंच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर राऊतांची टीका. नवनिर्माण सेनेचा नवनिर्माण पक्ष का झाला, राऊतांचा सवाल. राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना मनसे नेते आणि प्रवक्ते प्रत्युत्तर देणार. मनसेची शनिवारी सकाळी 10 वाजता एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार. राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे माहितीची ताकद वाढली. राज्यामध्ये माहिती आणखी ताकदीनं काम करेल. मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी विरोधकांची परिस्थिती. रामटेकच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. घराणेशाहीमधल्या लोकांनी संविधानाचा अपमान केला. काश्मीरमध्ये आता संविधान लागू झालं. रामटेकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. काँग्रेसनं संविधान तोडण्याचं पाप केलंय. 80 वेळा काँग्रेसनं संविधानाला तोडलंय. रामटेकच्या सभेतून गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल. मोदींची नजर पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल. साप आणि मुंगुसाची मैत्री जनतेला चांगलीच माहिती. रामटेकच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. साताऱ्याच्या माणसाचं परभणीशी काय देणं घेणं. ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार संजय जाधवांची महादेव जानकरांवर टीका. संजय जाधव लातूरचे, मग तुम्ही उपरे नाहीत का? मी काही पाकिस्तानचा नाही, मी महाराष्ट्रामधलाच. संजय जाधवांच्या टीकेला जानकरांचं प्रत्युत्तर. भाजपचा ठाणे लोकसभेच्या जागेवर दावा असल्याच्या चर्चा. ठाणे विभाग भाजपसाठी महत्वाचा. ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष असल्याचं फडणवीसांचं सूचक विधान. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उभारी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांच्या ठाणे मतदारसंघाबाबतच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं ठाण्याचे भाजप पदाधिकारी ठाकरे गटात. राजन विचारेंच्या नेतृत्वात ठाण्यामधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. जागा वाटप जाहीर झाल्यानंतरही मवियामध्ये 2 जागांवर तिढा कायम. उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडे घ्या. मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये विनोद घोसाळकरांची ठाकरेंकडे मागणी. सांगलीच्या जागेच्या निर्णयाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेरविचार करावा. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांची महाविकास आघाडीकडे विनंती. चंद्रकांत पाटलांचा राजकारणाचा अभ्यास चांगला. पुण्यामध्ये हुईस धंगेकर म्हणाले होते. पुढे परिणाम पाहायला मिळाला. सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. नाना पटोलेंनी अनेक जागा ठाकरे पवारांना सोडल्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची इतकी दुर्दशा कधीच झाली नव्हती. रामटेकच्या सभेतून अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंवर निशाणा. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांची आज पत्रकार परिषद. पुण्यामध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार. लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चेची शक्यता.
बीडमध्ये आज महायुतीची बैठक. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. पुण्यात रवींद्र धंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरणार. लवकरच राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा धंगेकरांसाठी रोड शो. नागपुरातील बेझनबाग मैदानावर मायावतींची सभा. बसपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मायावती रणशिंग फुंकणार. चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटलांमध्ये वार पलटवार. जिल्ह्यामध्ये फूट पाडण्याशिवाय तुम्ही काहीच केलं नाही. चंद्रकांत पाटलांचं नाव न घेता सतेज पाटलांवर निशाणा. भंडाऱ्यामध्ये पटोलेंच्या गाडीला ट्रकनं चिरडण्याचा प्रयत्न. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची माहिती. पटोलेंच्या घातपाताचा डाव आहे का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? लोंढेंचा सवाल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकी वाईट परिस्थिती उद्भवणार नाही. पटोलेंच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली. काँग्रेसच्या आरोपानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंच्या कार अपघाताची सखोल चौकशी करा आणि पटोलेंसह काँग्रेस नेत्यांची सुरक्षा वाढवा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि निवडणूक आयोगाला पत्र. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणारा पोलिसांच्या ताब्यात. आयशर वाहनाचा चालक भंडाऱ्यामधल्या कारथा पोलिसांच्या ताब्यात. कल्याण लोकसभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचा प्रचार सुरू. मशाल संसदेमध्ये जाणार. कल्याण लोकसभेमध्ये मविया उमेदवाराचा दावा. पुण्याच्या बोरमध्ये स्वामी समर्थ मठाला सुनेत्रा पवारांची भेट. सुनेत्रा पवारांनी स्वतः महाप्रसादाचं वाटप करत नागरिकांशी संवाद साधला. रावेरमध्ये तुतारी वाजवणारा श्रीराम पाटलांकडून विश्वास व्यक्त. शरद पवार गटाकडून रावेरसाठी श्रीराम पाटलांना लोकसभेची उमेदवारी. उमेदवार कुणी असला तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज. श्रीराम पाटील फक्त तिकिटासाठी पक्ष बदलतात. भाजपच्या रक्षा खडसेंची टीका. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी शहानभोवती किती दिवस फिरलात? अतुल बेनकेंचा खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा. माझ्या घरात 4 टर्म आमदारकी नव्हती. जुन्नर तालुक्यामध्ये मवियाचाच आमदार होणार. कुणी दबाव टाकत असेल तर मी तुमच्यासाठी ठामपणे उभा. अमोल कोल्हेंचं अतुल बेनकेंना प्रत्युत्तर. विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटलांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची भेट घेतली. राज्यामध्ये प्रतीक पाटलांकडून भेटीगाठी घेण्यावर भर. नागपुरातील कन्हान परिसरामध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात. अपघातामध्ये स्वीय सहाय्यकासह 2 जण जखमी. अपघाताच्या वेळेला आशिष जयस्वाल गाडीमध्ये नव्हते. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. सोमवारी सर्व याचिकाकर्त्यांना आपला युक्तिवाद संपवण्याचे कोर्टाकडून निर्देश. मंगळवारी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ते युक्तिवाद करणार. सोलापूरमधल्या टेंभुर्णीमध्ये चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान गोंधळ. चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न. बहुजन विकास आघाडी पालघर लोकसभा स्वबळावर लढणार. येत्या 8 दिवसांमध्ये उमेदवार निश्चित करणार. आमदार हितेंद्र ठाकूरांची मोठी घोषणा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. जळगाव आणि रावेर मतदारसंघातील रणनीतीबाबत चर्चा. समीर वानखेडेंविरोधात आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यानं प्राथमिक चौकशी आवश्यक. 8 वेळा समन्स तरी वानखेडे चौकशीला गैरहजर. एनसीबीचं उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र. लोकसभा निवडणूक काळामध्ये महाराष्ट्रामधील मतदारांकडून आतापर्यंत 14,753 तक्रारी दाखल तर 14,368 तक्रारींचं निवारण. निवडणूक कार्यालयाची माहिती. निवडणुकीच्या कामामध्ये सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई. उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा. माडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच. दंडात्मक तरतुदीमध्ये 75% 50%. मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती. राज्य सरकारकडून कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुसरी मंडळाकडे. पुणेकरांकडून पाणीपट्टीची वेळेमध्ये वसुली पण पाणी वेळेवर नाही. पाणी पुरवठ्याच्या तक्रारींबाबत पालिकेकडे ढिगभर तक्रार अर्ज. पुण्यामध्ये नाले सफाईसाठी 10 मे पर्यंत मुदत. महापालिका आयुक्तांचा आदेश. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नाले सफाईला सुरुवात. विद्यार्थ्यांसाठी एससीबीसी आरक्षणानुसार 10% जागा आरक्षित ठेवाव्या लागणार. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश. तिसऱ्या मुंबईला उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावांचा विरोध. 16,843 ग्रामस्थांकडून विरोध दर्शवत कोकण भवनामध्ये हरकती दाखल. म्हाडा संक्रमण शिबिरासाठी गाळ्यांची चढचढ. मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी जेमतेम 500 गाळे उपलब्ध. सणादरम्यान झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का? उच्च न्यायालयाचा सवाल. राज्य सरकारसह पालिकेला उत्तर देण्याचे निर्देश.